आपल्या गावाकडच्या गार्डनमध्ये पूर्ण झाडाला फळं लागली. इकडे बघितलं तर चिंचाला अशा गाबळ्या गाबळ्या चिंचा लागल्या तर तोंडाला पाणी सुटावं असं. पूर्वी आपल्या घरामध्ये चिंच नव्हती, म्हणजे आपल्या शेतामध्येच नव्हती. पलीकडं चुलत्याकडं वगैरे होत्या, तिकडं जावं लागायच्या आणि तिकडून आणायचं. काय नाही, आम्ही पहिल्यापासून एकत्र होतो त्यामुळे काय वाटत नव्हतं. पण आपल्याकडे हे असणं गरजेचं होतं. लावल्या, मस्त आल्या. आज दुसरी पिढी खायला लागल्या सुरुवात झालेली आहे. भारी आंबट असतंय, पण खरंच हे मेहनतीचं फळ आहे. गोडच हे गोड नसतंय, आंबट पण गोड असतंय ज्यावेळेस मेहनत करत त्या टायमाला. झाडं लय मोठाले नाहीत, पण जे फळं लागलेले आहेत ते मोठे आहेत. कारण की इथं येईल असं कधी वाटलं नव्हतं, कारण की इथं जनावराला यायसाठी गवत पण उगवत नव्हतं. फळांसोबत आता जिकडं तिकडं असा प्राणी पक्षी येतात खायला वगैरे. साईडलाच आपल्या घराच्या मोहोळ बसलंय. झाड पडलं इथं हवेनं, वाळून गेलं झाड. काढू लवकरच आपण ते झाड साईडला आणि तिथं दुसरं झाड लावूया. चला, समाधान आहे. आपण जे केलं होतं ते आपण बराबर आहे आज असं वाटायलं. जिकडं बघावं तिकडं हिरवंगार, प्राणी पक्षी फळं जिकडं तिकडं लागायला. तर जरा मेहनत साध्य झालेली आहे. अजून मेहनत करू, अजून झाडं लावूया, अजून फळं लागतील.